माजी IAS अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या कंपनीला 200 कोटींचं कंत्राट दिलं गेलंय। मुंबईच्या रेडिओ क्लब प्रवासी जेट्टी प्रकल्पाचं 200 कोटींचं कंत्राट मिळाल्याची चर्चा आहे। यापूर्वी RKC प्रोजेक्ट्सला मिळालेलं कंत्राट विलंबामुळे रद्द करण्यात आलं। आता मोपलवार अध्यक्ष असलेल्या मॉडर्न इंजिनिअरिंग अँड प्रोजेक्ट्स लिमिटेडला कंत्राट देण्यात आलंय। मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवरती 18 ऑगस्टपासून कारवाई होणार असं दिसतंय, कारण मराठी भाषा शिकण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। रिक्षा टॅक्सी चालकांचा मराठी भाषा शिकण्याचं प्रशिक्षण हे आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। मुंबईच्या कुर्ला बस डेपो रोडवरच्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झालेत। सततच्या पावसामुळे रस्त्यावरती अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य आहे। स्थानिकांच्या अनेकदा तक्रारी आल्यात, मात्र खड्डे बुजवण्याचं कोणतेही काम सुरू नाही असा आरोप स्थानिकांनी केलाय। मुंबईतील कुर्ला बस डेपो परिसरातील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झालेले आहेत। मी सध्या बस डेपो परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणचे जर खड्डे पाहिले तर आपल्या लक्षात येईल की संपूर्ण रस्त्यामध्ये आणि ST डेपोचा जो परिसर आहे त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य सध्या आपल्याला पाहायला मिळतं। विशेषतः बस डेपो परिसरातील रस्ता अत्यंत खराब झाला आहे, वेग मंदावला आहे वाहतुकीचा आणि दररोज वाहतूक कोंडीची जी समस्या आहे तिला देखील नागरिकांना अशाच प्रकारे तोंड द्यावं लागतं। स्थानिक नागरिकांनी आणि इथल्या बेस्टच्या प्रशासनानं अनेकदा महानगरपालिकेला या संदर्भामध्ये खड्डे बुजवण्यासाठी तक्रारी देखील केलेल्या आहेत, मात्र तरी देखील पावसाचं कारण देत मनपाकडून केवळ पाणी केली जाते, मात्र प्रत्यक्षात दुरुस्ती होत नसल्याची नाराजी या ठिकाणी नागरिकांकडून व्यक्त केली जाते। एखादा अपघात झाला तर याला मग जबाबदार कोण असणार असा सवाल सुद्धा महानगरपालिकेला विचारला जातो। आता महानगरपालिका या संदर्भात काही ठोस पावलं उचलणार आहे का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन कमलेशसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तर पिंपरी चिंचवड महापालिकेनं खड्डे बुजवल्याचा दावा आता चेष्टेचा विषय बनलाय। पालिकेनं खड्डे डांबरानं न बुजवता चक्क मुरूम, माती आणि खडी टाकून भरल्याचं वास्तव समोर आलंय। खड्ड्यामध्ये भरलेला मुरूम आणि मातीमुळे दुचाकीचा अपघात होण्याची भीती व्यक्त होतीये। 150 कोटींचा निधी खड्डे बुजवण्यासाठी असला तरी शहरात खड्ड्यांचं मात्र साम्राज्य आहे। चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याची बातमी TV9नी दाखवल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला जी आहे ती जाग आली। अनेक ठिकाणी जे आहेत ते अशा पद्धतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ही खड्डे जे आहेत ते बुजवलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण मात्र पाहिलं तर अतिशय निकृष्ट दर्जाची काम जे आहे ते या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की महानगरपालिकेच्या मोरवाडी चौकात असलेला हा रस्ता आहे। किरकोळ खडी, त्याचप्रमाणे थोडा मुरूम जो आहे तो टाकला। यामध्ये जोरात पाऊस जरी आला तरी ही सगळी खडी आणि मुरूम जो आहे तो वाहून जाऊ शकतो। पुन्हा या ठिकाणी अशाच पद्धतीने खड्डे जे आहेत ते पडू शकतात। अशा पद्धतीने मलमपट्टी केलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।